कल्याण त्याला तोफेला बांधलं आणि तोफेला उडवलं. तर यानं म्हणला ही सुद्धा खंडोबाची इच्छाच आहे, खंडोबासाठी मी मरायला तयार आहे. म्हणजे जसं संभाजीराजानं बलिदान केलं तसं हा माणूस म्हणला माझं बलिदान होऊ द्या पण मी देवाला सोडणार नाही. आणि तेव्हापासून जे आहे नागोजी नायकाचे जे कोणी वंशज आहेत ते देवाच्या पुढे त्यांची पालखी राहते, पालखीमध्ये बसून ते फिरतात, त्यांना सुद्धा भोई असते, माणसं त्यांची पालखी वागवतात. नमस्कार मित्रांनो, दक्षिण भारतातली सर्वात मोठी माळेगाव यात्रा ही सुरू झाली आहे. या यात्रेमध्ये सर्वात महत्त्वाचं असते देवस्वारी म्हणजे देवाची पालखी. का खंडोबा देवाच्या पालखीमध्ये रिसनगावच्या नायकांची पालखी फिरवली जाते, त्याचा काय इतिहास आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. व्हिडिओला एंड पर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करू. तर सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की या यात्रेचं नियोजन करण्यासाठी खंडोबाच्या देवपूजेपासून पालखी काढण्यापासून पालखी वापस येईपर्यंत वेगवेगळे 8 गावच्या 8 मानकऱ्यांना हा सन्मान निजामाच्या काळामध्ये दिला होता. तर पहिला मान होता, आता त्यांचे जे वंशज आहेत ते मल्हार पाटील आणि पांडुरंग पाटील हे जे आहे हे मंदिराचे पुजारी या नात्यानं जे आहे ते देवाची पूजा करतात. त्याच्यानंतर ही पालखी निघण्यापूर्वी पहिल्या दिवशी पालखी जी आहे ही पालखी दुपारी 1 वाजता ही तळ्यावर नेऊन ठेवली जाते. कारण देव जे आहे सगळ्यांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावा आणि देव जे आहे काठावरती येऊन राहतो अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळं देवाची पालखी तिथे नेऊन ठेवली जाते तळ्याच्या काठावर. आणि तिथे अष्टुरकर कनकदंडे म्हणून दरवर्षी येतात, तिथे राहतात, पालखी तिथे राहते. आणि यात्रेच्या दिवशी दुपारी 1 वाजता पालखी वाजत गाजत मंदिरामध्ये आणली जाते. पालखीची पूजा इथल्या मानकऱ्यामार्फत केली जाते. पूजा करून ते देव पालखीमध्ये ठेवले जातात. आता पालखीमध्ये ठेवल्यानंतर पालखीचे देव पालखीत चांदीच्या मूर्ती ठेवल्यानंतर त्या ठेवण्यापासून वापस येईपर्यंत प्रत्येकाला एक रोल दिला, त्यांनी ते मानकरी आहेत. तर त्याच्यानंतर पालखी चालवण्यासाठी पहिल्यांदा लागतात भोई. तर माळेगावचे जे परंपरागत भोई समाजाचे लोक आहेत ते 12 भोई जे आहे हे इथं पालखी धरतात. कारण मानकऱ्यांनी पालखी धरलं ते ओझं वाहू शकत नाहीत, म्हणून ते परंपरेनं जे आहे ते पालखी भोई चालवतात, त्यांचा मान आहे. त्याच्यानंतर पालखी चालवण्यासाठी जे आहे हे कनकदंडे परिवारातले 2 जण, दुसरे 2 जण ही देवाची पालखी धरतात. आता देवाच्या पालखीच्या पुढे आणखीन एक पालखी राहते, तिला म्हणतात नाईकाची पालखी. नाईक जो आहे हा रिसनगावचा नाईक, परंपरेनं भक्त आहे. हा खंडोबाचा मोठा भक्त होता आणि श्रीमंत मनुष्य होता. त्याला 1200 एकर जमीन होती आणि त्या काळात त्याचा दबदबा खूप होता. आणि अशी आख्यायिका आहे की खंडोबावरती त्याचं निस्सीम प्रेम होतं, निस्सीम भक्त होता. आणि लोक सांगतात की देव त्याला बोलत होता आणि देवाच्या सांगण्यापर्यंत त्याचं वागणं चांगलं होतं. सबिना नावाचा एक दिव्याचा प्रकार असतो, ते सबिन्याची ज्योत घेऊन तिथे यायचा. त्यांना आलं म्हणजे मग पालखी तिथं जायची. तर याचा दबदबा एवढा होता की त्याला वाटायचं की निजाम सरकारनं मदत करावी, आमच्या देवाला करावं. पण निजाम सरकारचं याचं कधी जमलं नाही. म्हणून त्याच्यामुळे त्याने ठरवलं की निजामाला एकदा धडा शिकवायचा. म्हणून कंधारच्या किल्ल्यामध्ये एकटाच जाऊन निजामाच्या तिथली त्याने शाल आणि ती देवाला पांघरली. आणि निजामाला ज्यावेळी कळलं त्यावेळी निजामाला हे माणूस फार शूरवीर आहे म्हणले, याचं काही खरं नाही म्हणले, ह्याला संपवलंच पाहिजे, आपल्या राज्याला धोका आहे म्हणले. ह्याचं म्हणणं एकच आहे, माझ्या देवाला मानत नाही. आणि मग त्याचा राग आला निजामाला. निजामानं काय केलं, ह्याला शिताफीनं पकडल्यावर त्याला तोफेला बांधलं आणि तोफेला उडवलं. तर ह्यानं म्हणला ही सुद्धा खंडोबाची इच्छाच आहे, खंडोबासाठी मी मरायला तयार आहे. म्हणजे जसं संभाजीराजानं बलिदान केलं तसं हा माणूस म्हणला माझं बलिदान होऊ द्या पण मी देवाला सोडणार नाही. आणि तोफेच्या गोळ्यासोबत त्याचं शरीर उडालं आणि त्याचा हात जे आहे एक ते इथं येऊन पडला. ह्या जुन्या कमानीच्या समोर एक चबुतारा बांधला आहे, त्याला नागोरावचा चबुतारा म्हणतात, नागोजी नायकाचा चबुतारा म्हणतात. तर त्याचा हात इथे येऊन पडला आणि त्यानं मग खंडोबानं सांगितलं काळजी करू नको, तू फार मोठा बघतेस, तू माझ्यासाठी खूप मोठं बलिदान केलं, म्हणून माझ्या यात्रेच्या पुढे तुझा सन्मान राहील, तुझा मान मोठा राहील, तू पालखीत बसून फिरायचं. आणि तेव्हापासून जे आहे नागोजी नायकाचे जे कोणी वंशज आहेत ते देवाच्या पुढे त्यांची पालखी राहते, पालखीमध्ये बसून ते फिरतात, त्यांना सुद्धा भोई असते, माणसं त्यांची पालखी वागवतात. तर पहिला मान हा भक्ताला दिलेला आहे. हे नागोजी नायकाचे जे रिसनगावचे वंशज आहेत आजही पालखीमध्ये येतात, पालखीमध्ये बसतात, लोक त्यांना देवाच्या पुढे पालखी फिरते. त्यांचासुद्धा तेवढाच मान आहे जेवढा देवांच्या पालखीचा. म्हणून पालखी पाहताना आपल्याला 2 पालख्या दिसतील, एक नायकाची पालखी, एक देवाची पालखी. खंडोबाच्या पालखीच्या ऐवजी लोक त्यांना देवाची पालखी असं म्हणतात.